नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी ऐकले आहे का इतिहासातील अशी एक रहस्यमय संघटना जिचं नाव आहे 9 अननोन मॅन. ही संघटना तयार केली होती सम्राट अशोकाने. होय, तोच अशोक ज्याने भारतावर राज्य केलं, कलिंग युद्ध लढलं आणि नंतर बौद्ध धर्म स्वीकारला. पण युद्धानंतर त्यांनी 9 गुप्त पुरुष तयार केले. त्यांचं काम नेमकं काय होतं आणि याचे पुरावे आपल्याला कुठे मिळतात, तर आज आपण याच रहस्याचा शोध घेणार आहोत. इसवी सन पूर्व 261 मध्ये झालेलं कलिंग युद्ध हे मौर्य साम्राज्याच्या इतिहासातलं सर्वात मोठं आणि भीषण युद्ध मानलं जातं. या युद्धात लाखो लोक मारले गेले, हजारो जखमी झाले आणि संपूर्ण राज्य उद्ध्वस्त झालं. स्वतः सम्राट अशोकाने आपल्या शिलालेखात लिहिलं आहे की कलिंग युद्धानंतर मला प्रचंड दुःख झालं. या रक्तपातामुळे माझं हृदय करुणेने जागृत झालं. या क्षणापासून अशोक सम्राट बदलले. त्यांनी हिंसा सोडून बुद्ध धर्म स्वीकारला. पण युद्धानंतर त्यांना भीती सतावू लागली. मानवजातीच्या हातात जर चुकीचं ज्ञान आलं तर जग नष्ट होईल. आणि याच विचारातून जन्म झाला 9 अननोन मॅनचा. कथेनुसार अशोकाने 9 अत्यंत विद्वान आणि बुद्धिमान लोकांची निवड केली. हे लोक वेगवेगळ्या क्षेत्रात तज्ज्ञ होते. प्रत्येकाला दिलं गेलं एक गुप्त पुस्तक, ज्यात होतं असं ज्ञान जे चुकीच्या हातात गेलं तर मानवजातीसाठी विनाशकारी ठरू शकतं. तर ही 9 पुस्तके अशी होती: फिजिकॉलॉजी, बायोलॉजी, मानवी शरीरावर प्रयोग, जीवनशास्त्र, जनावरांचं नियंत्रण, मायक्रोबायोलॉजी, पॉइझन, फिजिकॉलॉजी, कम्युनिकेशन, लोकांना प्रभावित करण्याचं गुप्त शस्त्र. तर अशी 9 पुस्तकं अशोकाकडे होती. अशोकाचा विश्वास होता की हे सर्व ज्ञान धोकादायक आहे आणि ते सुरक्षित ठेवायला हवं. तर आता या गुप्त संघटनेचं काम काय होतं? हे ज्ञान चुकीच्या हातात न जाऊ देणे, योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत सुरक्षित ज्ञान पोहोचवणं आणि गरज पडल्यास पुढच्या पिढीकडे ही रहस्य सोपवणं. म्हणतात की ही परंपरा शतकानुशतकं चालू राहिली. काही संशोधक असंही म्हणतात आजच्या आधुनिक सायन्सला काही शोधांचा उगम याच 9 पुस्तकातून झाला आहे. आता तुम्ही म्हणाल की याचा पुरावा काय आहे? आता याचा पहिला संदर्भ मिळतो लुईस जॅकोलॅट यांच्या लेखनात, ज्यांनी 9 अननोन मॅनचा उल्लेख त्यांच्या पुस्तकात केला आहे. आता याचा दुसरा संदर्भ 1923 मध्ये टॅलवुड मुंडी यांनी लिहिलेला द 9 अननोन या कादंबरी. जरी ही कादंबरी काल्पनिक असते तरी त्यातला माहितीचा आधार ऐतिहासिक असल्याचं म्हटलं जातं. आता तिसरा पुरावा म्हणजे अशोकाचे शिलालेख, ज्यात कलिंग युद्धानंतर त्याचा बदल स्पष्ट दिसतो. आता काही संशोधकांचं मत आहे की हेच 9 अननोन मॅनच्या स्थापनेचं मूळ आहे. पण मित्रांनो, इथूनच सुरू होतं एक खरं रहस्य. आजपर्यंत कुणी या 9 पुरुषांना पाहिलं नाही. काही लोकांचं म्हणणं आहे की ते आजही अस्तित्वात आहे आणि आधुनिक जगातील काही तंत्रज्ञान जसे की अणुशक्ती, बायोटेक्नॉलॉजी, सॅटेलाइट कम्युनिकेशन कदाचित त्या प्राचीन पुस्तकातूनच पुढं आलं आहे. आता खरं काय आहे? 9 अननोन मॅन ही खरी ऐतिहासिक संघटना होती का, की फक्त एक आख्यायिका, एक गूढ जे कधीच उलगडणार नाही? मित्रांनो, जर तुम्हाला हा थरारक किस्सा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मते 9 अननोन मॅन खरंच अस्तित्वात आहेत का, की हे फक्त एक रहस्यमय गूढ आहे?